सकाळची घाई आणि रोज मुलांच्या डब्याला काय काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. तर मग हा प्रश्न सॉल्व करायचा असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मुले डब्बा पूर्ण संपवूनच तुमच्या घरी येणार. फक्त 10 मिनिटात तयार होणारे प्रोटीन फायबर रिच अशा 2 स्पेशल रेसिपीज. नक्की या रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा. सर्वात आधी पहिल्या रेसिपीला सुरुवात करू. इथे मी मुगाच्या डाळीचा हेल्दी पिझ्झा कटोरी तयार केलेली आहे. त्यासाठी मी ते पाऊण वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती. ही डाळ जी आहे ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार करायची आहे. यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा, मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा पेस्ट आपली रेडी झालेली आहे. यासाठी मला छोटा टोमॅटो, थोडी सिमला मिरची, कोथिंबीर आणि एक चीजचा क्यूब लागणार आहे. सर्वात आधी आपल्याला एका प्लेटमध्ये टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा पिझ्झा हब, पाव चमचा पिझ्झा सीझनिंग मी ते टाकून घेतलं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यामध्ये गाजर वगैरे दुसऱ्या भाज्या असेल तुमच्याकडे त्या देखील टाकू शकतात. आता गॅसवर आपल्याला एक आपे पात्र ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं तूप इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल टाकायचं असेल तरी टाकू शकतात, पण तूप जास्त हेल्दी असतं मुलांसाठी आणि तुपातले खूप टेस्टी लागतात. त्यामुळे इथे मी तूप टाकून घेतले आहे. मस्त ब्रशने ग्रीस करून घ्यायचं. आता जी मुगाची पेस्ट केलेली होती ती यामध्ये आपल्याला एक एक चमचावर इथे टाकून घ्यायची आहे. याचा आपण मस्त हेल्दी असा पिझ्झा बनवणार आहोत. पिझ्झा लहान मुलांना खूप आवडतो, पण तो एक हेल्दी वेने बनवला तर आपल्या आयांना देखील समाधान मिळतं आणि मुलांना देखील समाधान मिळतं काहीतरी टेस्टी खाण्याचं. त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. आता हे थोडं 2 मिनटं शिजू द्यायचं. 2 मिनटानंतर चमच्याने याला असं पसरवून घ्यायचं. अगदी वाटी जशी असते ना त्याप्रमाणे असं हे मधलं जे पीठ आहे तो थोडं पसरवून घ्यायचं, होल करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला स्टफिंग ॲड करायची आहे. हे बघा याप्रमाणे मी इथे करून घेतलेलं आहे. आता जे टोमॅटो आणि सिमला मिर्च, कोथिंबीर होती ती यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. इथे माझं सर्व स्टफिंग ॲड करून झालं आहे. यावर आता आपण चीज टाकून घेऊ. या किसणीच्या मदतीने असं किसून थोडंसं टाकून द्यायचं आहे. यामुळे या पिझ्झाची टेस्ट खूप छान लागते आणि हेल्दी तर आहेच. मस्त इथे मी चीज टाकून घेत आहे. आता आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून झाकायचं आहे. लो फ्लेमवर याला होऊ द्यायचे. 5 मिनटांनंतर आपले हे पिझ्झा कटोरी रेडी आहे. चाकूच्या मदतीने इथे मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी सहज निघतात. हे बघा मस्त शेकल्या गेलेल्या आहेत आणि थंड झाल्यावर देखील हे मऊच राहतात. अजिबात असे कोरडे वगैरे होत नाही. मस्त मुलांच्या डब्यामध्ये टाकायचे. मुलांना हे पिझ्झा कटोरी खूप आवडतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय हेल्दी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. मस्त हा टिफिन आपला रेडी झालेला आहे. आता दुसरा टिफिन बघून घेऊ आपण. इथे मी एक बटाटा घेतला आहे बॉईल करून आणि अर्धा कॉर्न इथे घेतलेला आहे. ही तयारी तुम्ही आदल्या दिवशी रात्री देखील करू शकतात. अगदी सकाळी 10 मिनटात आपला हा टिफिन रेडी होऊन जातो. या कॉर्नला मी बारीक असं चिरून घेतलेला आहे. आता कॉर्नला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. अगदी तुम्ही चॉपरमध्ये देखील टाकला तरी चालेल. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, थोडीशी लाल तिखट आपल्याला इथे टाकायची आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला अगदी दरदरीत असं वाटायचं आहे. पल्स मोडवर, एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे. आता मी हे जे मिश्रण आहे एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. मुलांना स्वीटकॉर्न खूपच आवडतात. मुलांना काय आपल्याला देखील आवडतात. आता यामध्ये मी एक उकडलेला बटाटा इथे घालणार आहे. बटाटा अगदी असा किसून वगैरे घालायचा नाही. हाताने तसा स्मॅश करायचा. थोडासा जाडसर हा असला पाहिजे. याची आपल्याला पॅटीस तयार करायची आहे. जाडसर बटाटा असल्यामुळे काय होईल, या पॅटीसची टेस्ट जी आहे ती अजून छान लागते. यामध्ये मी 2 चमचेभर एवढं बेसन पीठ इथे ॲड करणार आहे. 1 चमचा ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ इथे ॲड करायचं आहे. पिझ्झा सीझनिंग, पिझ्झा हब्स टाकायचं आहे. छान मस्त मळून घ्यायचं. याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी देखील करू शकतात. आता हे मिक्स पीठ झालेलं आहे. आता काय करायचं, एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं, हात ओले करून घ्यायचे. थोडासा यातला गोळा घेऊन
हाताने तुम्हाला जसा पटेल तसा तुम्ही आकार याला देऊ शकतात। इथे मी मस्त असा पानांचा आकार देत आहे। तुम्हाला गोल स्क्वेअर शेपमध्ये जसे आवडेल तसे तुम्ही याला शेप देऊ शकतात। मी या पद्धतीने इथे शेप देत आहे। हे बघा, तुमच्याकडे कटर असेल तर अतिउत्तम। मस्त असा पानाच्या आकाराचा मी शेप दिलेला आहे। आता एका डिशमध्ये मी इथे जाड रवा घेतला आहे। यामध्ये हे जे पॅटीस आहे हे असं घोळून घ्यायचं। याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। मस्त असं घोळून झालेलं आहे माझं हे पॅटीस। आता तव्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला। इथे मी माझे सर्व पॅटीस रेडी करून घेतलेले आहे। एक एक करून या डिशमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे। बघा किती छान मस्त शेप आलेला आहे। आता या तुपामध्ये हे एक एक करून आपल्याला पॅटीस सर्व ठेवायचे आहे। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। यावर थोडं आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे। मस्त छान याला खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं, एक 5 मिनटं याला होऊ द्यायचं। 5 मिनटांनंतर बघा याची जी दुसरी साईड आहे ही उलटी करून घ्यायची आहे आपल्याला। मस्त परत थोडं झाकून द्यायचं आहे आपल्याला तूप टाकून। अगदी 5 मिनटात हे पॅटीस आपले रेडी झालेले आहेत। मस्त एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेले आहेत। थोडे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये हे टाकून घ्यायचे आहे। दिसतात तर मस्त आहे, टेस्ट देखील उत्तम आहे। तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे पॅटीस नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खूप आवडतील। दह्यासोबत हे पॅटीस द्या। अगदी हेल्दी असा हा डब्बा आहे। रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। चला बाय।